असूनही काँग्रेसबद्दल एक चांगलं संस्कृती, ज्याला म्हणतात वागण्या बोलण्यातले एथिक्स, असं माझं मत होतं. कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो, मी बाळासाहेब थोरातांना पाहतो, मी विकेंना पाहतो की किती नम्र, वर्षाताई गायकवाडांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो. पण एखादी नवीनच रूप आहे. परवा त्या प्रणती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो, त्या बैठकीत आल्या, त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या टणटणत आल्या, मला निमंत्रण नाही. म्हटलं असं नाही आहे ताई, ही आढावा बैठक आहे. मग तुमचे 2 आमदार कसे? तर ते आले. तुम्ही पण आला, बसा. याचं निमंत्रण वगैरे नाही आहे, ही प्रशासकीय बैठक आहे. बसल्या 2-2.5 तास बसल्या, रमल्या बैठकीमध्ये, खूप सूचना केल्या. नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की मला सॉरी मला 4 तास लेट झाला, पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो. चंपा, तर माझं वय काय, तुझं वय काय, पण मी माझी संस्कृती सोडणार नाही. मी म्हणायला गेलो तर सोडायला पडेल. तसं यशोमती ताई कधीही नॉर्मल बोलतच नाही. असा असा त्यांचा हात आणि असं लगेच अरे ताई बसा, ओ ताई चहा घेऊ, ताई मला आता 3 मिनिटापूर्वी विषय कळला. नाही नाही नाही, कुल्ली द्या नाही तर तोडतो. तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं त्याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आलाय का? मी म्हटलं की नाही तोडायचं. तर तुम्ही मी तुमच्या भावासारखे मला ऐकणार आहात का? तुम्ही आलात कशाला? तोडणार 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 तोडा. हे नवीन आहे. हां, नाना पटोलेंच्या बाबतीत ते अधूनमधून घडत आहे. पण आम्ही पाहिलं सुनील केदार, आम्ही पाहिले भाऊसाहेब केदार, आम्ही पाहिले भाऊसाहेब मुळे, आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा जो माझ्यावर विधान परिषद होता, हां राजेंद्र मुळे तुमच्यावर होतं विधान परिषद. आम्ही पहिले दर्डा, राजेंद्र दर्डा शिक्षण मंत्री होते. हां, तो वसुंधरा बोलते ती खूप नाव घेतात. पण हे कधी नवीनच आहे बाबा, सरळ बोलायचंच नाही.